हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हदगाव तहसील कार्यालयात निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित कक्षाचे नोडल अधिकारी, मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, आचारसंहिता पथक, भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक यांची बैठक घेऊन आढावा घेतला। यावेळी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आले। तसेच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची देखील पापळकर यांनी पाहणी केली। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हदगाव तहसील कार्यालयामध्ये निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित कक्षाचे नोडल अधिकारी, मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, आचारसंहिता पथक, भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक यांची बैठक घेऊन आढावा बैठक घेतली। यावेळी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आलं। तसंच ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची देखील पापळकर यांनी पाहणी केली आहे। लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी हे हिंगोली जिल्हाधिकारी आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज मी आपल्या इथल्या आमचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर कांबळे साहेब, त्यांचे सगळे दोन्ही तहसीलदार आणि आमचे सर्व इथले नोडल ऑफिसर्स वेगवेगळ्या विषयाचे आम्ही त्यांची काय त्यांची प्रिपरेशन केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा आढावा या ठिकाणी घेतला आहे। त्याचप्रमाणे आता उद्यापासून आपल्याला ईव्हीएमचं रँडमायझेशन पूर्ण झालेलं असल्यामुळे ईव्हीएम देखील आता उद्या परवापर्यंत इथे या ठिकाणी पोहोचणार आहेत। तर ते स्ट्रॉंग रूमला पण एक व्हिजिट करणे आणि काही क्रिटिकल आणि काही पोलिंग स्टेशनची सुद्धा पाहणी करणे याच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। सगळ्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या ज्या काही सूचना त्या सूचनांच्या अनुषंगाने यांची तयारी आमची आता पूर्ण झालेली आहे आणि जिथे कुठे काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरून आणि काही जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून त्या पूर्ण करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला निवडणुकीमध्ये कुठली अडचण येणार नाही अशी आमची आता आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे। NTV न्यूज मराठी, नांदेड।